त्यांनी टीका केलेली आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की राज्य सरकारमध्ये एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेनेचे जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांना त्यांचे खासगी सचिव जे आहेत ते नेमण्याचे अधिकार आहे ना, ते अधिकार सर्व मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे ठेवले. एक प्रकारे अजितदादांना त्यांचे मंत्री आहेत त्यांनाच खासगी सचिव नेमता येईल, मात्र शिवसेनेच्या मंत्र्यांनी त्यांचे खासगी सचिव जे ते नेमता येईल. संजय राऊत त्या बातम्या कुठून आणतो, काय करतो हे आम्हाला आजपर्यंत कळालं नाही. शिवसेना आणि भाजपचं जे गठबंधन आहे, जे युती आहे ती इतकी मजबूत आहे आणि विथ अंडरस्टँडिंग आम्हाला खासगी सचिव कोणते नेमायचे याबद्दल कोणाचं काहीही ऑब्जेक्शन नाही, मुख्यमंत्र्याचं नाही, उपमुख्यमंत्र्यांचं नाही. फक्त त्यांनी मंत्र्याला एक सूचना जरूर केलेली आहे. त्यांनी सांगितलंय की कोणतेही मग तो पीए असेल, तो क्लर्क असेल, तो ओएसडी असेल, तो पीएस असेल, हे नेमताना काळजी घ्या. मंत्रालयामध्ये काही अधिकारी असतील, काही कर्मचारी असेल, त्यांच्यावर जर एखादा आरोप प्रत्यारोप झाला असेल तर त्यांच्यापासून थोडं सावध राहा, एवढी सूचना त्यांनी केली. याच्यापेक्षा व्यतिरिक्त त्यांनी कोणताही आमच्यावर ना प्रेशराइज आहे कोणता अधिकारी नेमाला, काही नाहीये. परंतु त्याचा गैरसमज या अशी जे पसरवण्याचा प्रयत्न करतात, मला वाटतं त्यांना आणखीन हे प्रशासन कळालंच नाही. संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की वर्षा निवासस्थान सध्या रिक्त आहे, मोकळं आहे, तिथे कोणी राहायला जात नाहीये. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे, मात्र मुख्यमंत्री तिथे जायला घाबरत आहेत कारण तिथे काही काळी जादू केलेली आहे. यापूर्वीचे जे भूतपूर्व मुख्यमंत्री होते त्यांनी तिथे काही जादू केलेली आहे, त्यामध्ये राहण्यास झोपण्यास रात्रीचं राहण्यास देखील घाबरतात. जसं रिनोव्हेशन होईल तिथे काही बांधकाम तोडलं जाईल, तिथे जमिनीखाली खोदून बघितलं जाईल काय आहे आतमध्ये वगैरे सर्व असं त्यांनी. अहो, काळे जादू ही आम्ही पाहिलेली आहे. आम्ही जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले ना, त्या टायमाला त्यातून काय काय काढलं ना, ते खरं तर तुम्ही शिंदे साहेबांना विचारायला पाहिजे. हे धंदे आमचे नाही, ते आम्हाला त्या भानगडीमध्ये पडायचं नाही. अशा काळ्या जादू करून, बंगालचे जादूगार बोलून जर सत्तांतर होत असेल किंवा सत्ताची खुर्ची टिकवता येत असेल, मग तर दुसरं काही करायची गरजच नाही. मग एकनाथ शिंदे साहेबांनी जर मग एवढ्या सगळं जादू केल्या असत्या तर मग ते कंटिन्यू मुख्यमंत्री राहिले असते. असं कोणत्या जादूनी डोण्याने जर राजकारण चालत असेल तर मला वाटतं अंधश्रद्धेला खतपाणी घालायचं काम हा संजय राऊत करतोय. त्याच्यावर काही अवलंबून नसतं. तुम्ही राजकारणामध्ये अशा गोष्टी ज्याला फालतू गोष्टी समजल्या जातात त्याच्यावर विश्वास ठेवून काम करणारे हे उबाटाचे नेते लोक आहेत. म्हणून आमच्याकडे ह्या जादू किंवा देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा ह्या गोष्टीला मानत नाहीत. मुख्यमंत्र्याचं निवासस्थान होतं, तिथं असलेले सर्व सामान वगैरे सर्व काढून पुन्हा रिन्युएशन. आता साधा मंत्र्याची जरी कॅबिन असले किंवा एखादा बंगला असेल, आम्ही राहायला जाताना काय करतो, त्याला थोडं आमच्या पद्धतीने रिनोव्हेट करतो, त्याला थोडस साफसफाई करून घेतो, त्याला कुठं कलर मारतो. या सर्व करायला थोडासा वेळ हा जातो आणि म्हणून त्यासाठी काळी जादू आहे, मग आता ते खणून पाहणार आहेत कुठं काय गाडलंय का. या सगळ्या बकवास गोष्टी फक्त संजय राऊत शिवाय दुसरा या महाराष्ट्रात दुसरा कोणी करू शकत नाही. मला वाटतं अंधश्रद्धेच्या पायीच यांनी त्या उबाटाची वाट लावलेली. बंगालचा जादूगर हा नेहमी त्याच्या दारात असतो हे त्यांनाही माहिती, म्हणून त्यांना कोणीतरी सांगितलं असावं. काही कामं केलेली आहेत, त्यांची बिलं थकलेली आहेत हे नाकारता येत नाही. परंतु त्याच्यामुळे काम बंद होईल अशी कोणतीही परिस्थिती नाही. प्रत्येकाला आता बिलाचं वाटप सुद्धा करता येत आहे, करतायत सरकार. म्हणून एकदम आलेला हा जो लोड आहे, दर महिन्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये जे काही पैसे टाकावे लागतात, त्यामुळे हा थोडासा जो पॅच आहे ज्याला आपण संकटाचा पॅच म्हणू शकतो, परंतु ते पैसे सर्व करायला बॅलन्सिंग करायला थोडं सरकारची कसरत निश्चित आहे. परंतु त्या योजना बंद करता येत नाही. म्हणून त्याला पहिली प्रायोरिटी, नंतर कॉन्ट्रॅक्टरला प्रायोरिटी, हे सरकारचं धोरण आहे. सर, आपण बघितलं भंडाऱ्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोलेंची भेट झाली. त्या भेटीमध्ये संवाद देखील नाही होतात. राजकीय भेटी याला आम्ही जास्त महत्व देत नाही. राजकीय भेटी सर्वांच्या होतात.
आमच्याकडे आम्ही अनेक लोक नेते लोक एकमेकाला भेटतात, एका व्यासपीठावर येतात. म्हणून आता परवा 8-15 दिवसापूर्वी शरद पवार आणि अजितदादा एका व्यासपीठावर आले. म्हणून राजकीय काही घडामोड झाली असा अर्थ करणं चुकीचं आहे. शिंदे ठाकरे एकत्र येतील असा आशावाद अजूनही तुम्हाला वाटतोय का? नाही, आता येणार नाहीत. कारण हे बघा, उभाटा गटाने त्यांची सर्व लाईन चेंज केलेली. हिंदुत्व त्यांच्याकडे राहिलं नाही. काँग्रेस हे त्यांचं आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची विचारधारा त्यांनी स्वीकारलेली आहे. त्यांना आता मुसा सारखे देशद्रोही लागतायत. त्यांना सावरकर आता त्यांच्याजवळ नाही. सावरकरवर टीका करण्याच्या बरोबर ते मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. म्हणून आता ते इतक्या दूर गेलेले आहेत. आता ही पुन्हा एकत्र येणं शक्य नाही. सर एक शक्य केसला जोडून तुम्ही एबीपी मालाच्या कार्यक्रमात हे सूतवाच केलं होतं असं दाखवलं होता. त्याच्यानंतर तुमच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी म्हटलंय की तो त्यांचा वैयक्तिक मुद्दा असेल, त्यांना जायचं असेल तर त्यांनी खुशाल जावं, पण आम्ही एकत्र येणार नाही कारण की त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खूप असलाय. रामदास भाईचं मत आहे ते रामदास भाईंचं त्यांचं सुद्धा वैयक्तिक मत आहे. माझं मत वैयक्तिक आहे. म्हणून आता पक्षाची जी लाईन आहे ती हीच आहे की आता युती होणार नाही आणि आम्ही एकत्र येणार नाही. संसदीय अर्थसंकल्प सादर झालेला आहे, पण त्याच्या आधी खासदारांची बैठक होणं अपेक्षित असतं आणि गेल्या 2 वर्षापासून ते झालं नाहीये. म्हणून सध्या विरोधक आक्रमक आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की विरोधातले खासदार जास्त मोठ्या प्रमाणात आहेत आणि म्हणून सत्ताधारी बैठका घेत नाहीत. नाही, आता दिल्लीच्या राजकारणाशी माझा तसा अर्थार्थी संबंध नाही. परंतु महाराष्ट्रामध्ये ही एक प्रथा परंपरा पहिले चालत आली होती. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी खासदारांची बैठक घेणे, खासदारांची काही प्रश्न असेल किंवा महाराष्ट्राचे जे काही प्रश्न असेल त्या खासदारांनी लोकसभेमध्ये उपस्थित करणं गरजेचं आहे, असा तो एकंदरीत अजेंडा होता. परंतु कोणत्या कारणामुळे घेतली गेली नाही याबद्दलची मला कल्पना नाही. पण सध्या महाविकास आघाडीचे खासदार मोठ्या प्रमाणात आहे. तुम्हाला वाटतं की दिल्लीमध्ये राज्याचे प्रश्न सुटतील किंवा ते प्रश्न मांडतील असं अपेक्षा वाटते? त्यांच्याकडून अपेक्षा असण्याचं काही कारण नाही. त्यांनी त्यांची बाजू मांडावी. महाराष्ट्राच्या हितासाठी जोही खासदार कोणत्याही पक्षाचा असेल त्यांनी जर बाजू मांडली तर त्याचं स्वागत आहे. परंतु महायुतीचं सरकार सुद्धा त्याच पद्धतीने दिल्लीच्या सरकारकडे आपल्या महाराष्ट्रासाठी सर्वात जास्त काय घेता येईल यासाठी प्रयत्नशील निश्चित आहे. आणि आमच्या प्रयत्नाला तुम्ही पाहिलं असेल गेल्या सत्तेमध्ये 2.5 वर्षातही भरपूर असा निधी हा केंद्राकडून आपण घेतलेला आहे. सर मुंबई महापालिकेचा बजेट 4 तारखेला सादर केला जाणार. खरं तर तिसरी टर्म असणारे लोकप्रतिनिधी नाहीत आणि अर्थसंकल्प सादर करणारे, त्याच्यात 10,000 कोटीची ठेवी पुन्हा कमी झालेली. कसं 10,000 कोटीची ठेवी कमी झाली तर ते कदाचित विकासाच्या कामाला कुठे त्यांनी लावले असेल. त्याचा सर्व हिशोब त्यांनी कदाचित मुख्यमंत्री साहेबांना दिले असेल. परंतु हा जो अर्थसंकल्प सादर होणार आहे त्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा पुन्हा मुंबईकरांना काय देता येईल, मुंबईकर हा त्याच्याकडून वसुली करण्यासाठी तो काही नाहीये तर त्याला आपण देणं लागतो, ही भावना या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा तुम्हाला दिसून येईल. नितेश राणे असं म्हणतात ते महायुतीला सत्तेत आणण्यासाठी हिंदू समाजाने मोठी ताकद लावली होती. त्यामुळे आम्ही धर्म परिवर्तन कायदा जोरदार कायदा समोर आहे. त्यांचं मत आहे, ठीक आहे, चांगली बाब आहे ना. खऱ्या अर्थाने यावेळेला लोकसभेला आणि विधानसभेला ज्या पद्धतीने निरेटिव्ह सेट केला गेला होता आणि सर्व मुस्लिम आमच्या विरोधात टाकण्याचा प्रयत्न केला होता, दलित समाजाला आमच्या विरोधात करण्याचा प्रयत्न केला होता, म्हणून सर्व हिंदू समाज एकत्र येऊन त्यांनी मतदान केलं, हे निश्चित नाकारता येणार नाही. म्हणून त्यांच्या सुद्धा एकतेमुळं आम्हाला त्याचा फायदा झालेला आहे आणि सत्ता परिवर्तनासाठी तो एक मोठा बेस सुद्धा आहे. सर बीड प्रकरणामध्ये अंजली दमानिया यांनी खुलासा केलाय की त्यांनी जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जे पुरावे सादर केले होते त्यांचा अवधी देखील संपलेला आहे आणि या संदर्भात खळबळजनक दावा ते उद्या करणार आहेत. पण तत्पूर्वी धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला जात नाहीये या संदर्भात पुन्हा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे. बघा, त्यांनी जर काही पुरावे दिले असेल मुख्यमंत्री साहेब त्यांचे निश्चित त्याचा दखल घेतील, त्या पद्धतीने कारवाई सुद्धा केली जाईल किंवा चौकशी सुद्धा केली जाईल. परंतु धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणं हे अजितदादा त्यांच्या पक्षाचे जे नेते ते त्यांचा विषय आहे. म्हणून पक्षांतर्गत काय कुणाचा राजीनामा घ्यायचा, काय कुणाची नियुक्ती करायचा हा पक्षांतर्गत प्रश्न असल्यामुळं मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा तो विषय हा अजितदादांकडे सोपवलेला आहे. सर बीडचाच मुद्दा आहे. खरं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता 55 अधिक दिवसाचा कालावधी उलटून गेलं. अद्याप आंधळे जो आहे तो फरार आहे आणि त्यामुळे देशमुखांचं कुटुंब सतत
न्यायाची आणि न्यायी हात मागत आहे, कसं बघतं हे त्याचं? बघा, ह्या सगळ्या प्रकारचा तपास एकदम व्यवस्थित चालू आहे. सगळ्याला मोकोका लागलेला गेलेला आहे. त्यांच्या सगळ्याच्या चौकशा चालू आहेत आणि त्या चौकशामध्ये इतर अनेक प्रकरण सुद्धा आता उघडकीस येत आहेत. म्हणून आरोपी सुटू नये ही सरकारची भूमिका आहे. आणि एकदा ठामपणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जेव्हा सांगतायत की आम्ही आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्याचा निश्चित प्रयत्न करत आहोत, त्याला एकदम कठोर शिक्षा त्याला झाली पाहिजे, ही जेव्हा भूमिका त्यांनी घेतलेली, त्यामुळं हा कालावधीला तुम्ही काउंट करू नका, तर कशा पद्धतीने तपास आला याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता काही दिवसातच याचं चार्जशीट सुद्धा दाखल होईल आणि त्याची जे रेग्युलर ट्रायल आहे ती सुरू झाल्यानंतर लवकरच फास्ट ट्रॅकवर तो खटला चालणार आहे. म्हणून लवकर त्याची सुनावणी होऊन निकाल सुद्धा अपेक्षित आहे. तुमच्या पक्षातल्या 2 मंत्र्यांना अद्याप पालकमंत्री जे दिले गेले नाही, स्टे आणला गेला, 26 जानेवारी झाली, मुख्यमंत्री दावा सोडून पुन्हा रिटर्न आलेले, पण अद्याप चर्चा झालेली नाही. कसं बघतं त्याकडे, अद्याप निर्णय का येते? तिन्ही नेते देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील, यांची बैठक कदाचित झाली असावी. उद्या कॅबिनेटची बैठक आहे, त्याचा सूक्ष्मोक्ष सध्या उद्या लागण्याची आशा आहे आणि मला वाटतं आता हा विषय एकदाचा संपेल असं एकंदरीत त्यांची बोलणी झाली अशी माझी प्राथमिक माहिती आहे. याच रायगडच्या विषयावरून रामदास कदम असंही म्हटले की 90% जो मंडणगड रायगडमध्ये होतो त्या ठिकाणी 90% राष्ट्रवादीने काम जे ते केलं गेलं नाही योगेश कदमांच्या वेळेस. आता तो त्यांचा अनुभव असेल ना, अनेक ठिकाणी असे अनुभव प्रत्येकाला वेगवेगळे आलेले आहेत आणि त्याचा सर्व आम्ही जो अहवाल आहे तो शिंदे साहेबांकडे दिलेला आहे. शिंदे साहेबांनी त्याची दखलही घेतलेली आहे आणि योग्य त्या सूचना सुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत. सर, बीड प्रकरणामध्ये नामदेव शास्त्री सध्या ट्रोल होताना बघायला मिळत आहेत, कारण त्यांनी पंकजा मुंडे यांना राजकारण नको म्हणून त्या ठिकाणी प्रवेश नाकारला होता आणि राजकारणाच्या मुद्द्यावर त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतलेली बघायला मिळाली. त्याच्यामुळे सध्या ते मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत. सर, संत महंत कोणत्याही जाती धर्माचे असो, कोणत्याही पंथाचे असो, अपेक्षा अशी आहे की सर्वसामान्य कोणीही असेल त्याला न्याय द्यायची भूमिका ही संत महंताची असली पाहिजे. त्या पद्धतीने नामदेव शास्त्रींनी जी काही वक्तव्य केलंय त्यांना कशा अर्थानं केलं त्याबद्दल मी भाष्य करणार नाही, परंतु सर्वसामान्याची अपेक्षा, देशमुख कुटुंबाची बी अपेक्षा किंवा धनंजय मुंडेंची अपेक्षा, सर्वांचीच अपेक्षा आहे की त्यांनी न्यायिक भूमिका घेतली पाहिजे. म्हणून त्याच्यावर आजच्या घडीला जास्त भाष्य करणं उचित नाही. सर, शिवसेनेचे मंत्री जनता दरबार भरवणार आहेत. आठवड्यातील 3 दिवस खरं तर लोकांसाठी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. काय सांगाल? आम्हा सर्वांना शिंदे साहेबांनी एकत्रित बोलून एक आमच्या सर्व मंत्र्याचे वार ठरलेले आहेत. त्या वेळेला त्या मंत्र्यांनी आमच्या पक्ष कार्यालयात उपस्थित राहून मंत्रालयातील कोणत्याही खात्याचे प्रश्न असतील ते सोडवण्याचा, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे. माझ्याकडे जे खातं आहे त्याचं तर काम मी करणारच करणार, परंतु इतर खात्याच्या मंत्र्यांना सुद्धा ते एक प्रश्न सोडवण्यासाठी त्या सर्वसामान्य माणसाला घेऊन जाणं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. मंत्रालयाच्या दारामध्ये येऊन खेट्या मारून अनेक जण वापस जातात, त्यावेळेला त्यांना दिलासा द्यायचं काम या माध्यमातून होणार आहे. म्हणून बाळासाहेब भवनला सोमवार ते शुक्रवारपर्यंत सर्व मंत्र्यांच्या या त्याला ड्युटी म्हणता येणार नाही पण जबाबदारी वाटून देण्यात आलेल्या आहेत. पण मुंबई महानगरपालिका किंवा इतर महानगरपालिका निवडणुका तोंडावर आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सगळेच राजकीय पक्ष आपापल्या परीनं तयारी करताना बघायला मिळतात. महायुती म्हणून एकत्र लढणार असल्याचं जरी वारंवार सांगण्यात आलं असलं तरी भाजप मात्र स्वबळाचा नारा अनेक ठिकाणी देताना बघायला मिळते. शिवसेनेची भूमिका काय? बघा, भाजप पक्ष आहे त्यांचा, तो त्यांनी त्यांचा नारा द्यावा, त्यात काही गैर नाहीये. आम्ही पण दरवेळेला सांगतो की आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत. महायुती बरोबर लढल्यानंतर मुंबईची जनता ही तुम्हाला निश्चित बहुमतामध्ये या मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्तेत बसवेल. परंतु ऐन वेळेची परिस्थिती काय होईल, कोण युती कितपर्यंत टिकेल नाही टिकेल हा प्रश्न आता उपस्थित होत नाही. परंतु आम्ही महायुती म्हणूनच लढण्याच्या भूमिकेत आहोत. तरी प्रत्येक पक्ष जशी तयारी करतो त्याच पद्धतीची तयारी आम्ही प्रत्येक वार्डात केली आहे. पण एकूण भाजपनी जर स्वबळाचा नारा दिला तर शिवसेना देखील तितकीच तयारीनं उतरेल. शिवसेनेची तितकी तयारी आहे का? निश्चित तयारी असते, प्रत्येक पक्षाची असते. आमची तयारी आहे, आम्ही तेवढी तयारी निश्चित करतो. परंतु पुन्हा सांगतो की आम्हाला महायुतीमध्ये लढणं, आपल्या मतामध्ये फाटाफूट होऊ नये म्हणून आमची ही भूमिका आहे.
याचा अर्थ असा नाही की आम्ही तयारी करत नाही. आम्ही प्रत्येक वार्डामध्ये तयारी करतोय. प्रत्येक वार्डामध्ये बैठका आमच्या सुरू झालेल्या आहेत. झोन वाईज आम्ही बैठका घेण्याचं सत्र सुद्धा आमचं सुरू झालेलं आहे. मागच्या आठवड्यात मुंबईतील माजी नगरसेवकांनी तुमच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला होता. सिंधेच्या नगरमध्ये पण ठाकरेंना धक्का देण्यात आला आहे. पुढे चालून काही पॉलिटिकल करेक्ट कार्यक्रम आहे का? काही मोठे प्रवेश आहेत का? मोठे प्रवेश दर आठवड्याला आहेत. आता प्रवेशाची ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. माजी आमदार आहेत, काही पदाधिकारी आहेत, काही आजी आमदार आहेत. या सगळ्यांचं खासदारापर्यंत हे सगळं चाललेलं आहे. म्हणून हे एक एक स्टेप बाय स्टेप शिंदे साहेब कोणताही निर्णय घाई गडबडीत घेत नाहीत. एक योग्य वेळेला योग्य कार्यक्रम हे त्यांचं धोरण असल्यामुळं आता एकेकाचे प्रवेश घेणं या आठवड्यापासून सर्व सुरू आहेत. आणि ऐन वेळेला म्हणजे जे काही मेन टार्गेटचा जो पॉईंट येईल त्या टायमाला मोठा प्रवेश हा आमच्या पक्षात होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे की निवडणुकीपूर्वी धनंजय मुंडेंनी त्यांची भेट घेतली होती आणि त्यांच्यासोबत वादामुळे करार देखील होते असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता त्यांची भेट झाली होती, चॅनलने ती दाखवली होती. त्याच्यावर तर आता या आजच्या घडीला भाष्य करून त्याच्यावर उपयोग नाही. म्हणून त्या टायमाला झालेली भेट काय झालं, काय बोलणं झालं ते जरांगे पाटील आणि त्यांच्यातला संवाद आहे. त्याच्यावर आता आम्ही प्रतिक्रिया देणं योग्य नाही. धनंजय मुंडे प्रकरण महायुतीला जड जात आहे असं वाटतंय का? जड द्यायचा काही प्रश्न येत नाही. किंवा डोकेदुखी ठरतंय? नाही, डोकेदुखी ठरायचा काही प्रश्न नाही. त्यांची जे काय त्या जो काही प्रकरण झालं देशमुख हत्याकांड जे झालेलं आहे त्याच्यामध्ये जे आरोपी असेल त्यांना फाशी झाली पाहिजे या भूमिकेत आम्ही आहोत. म्हणून पोलीस तपास करतात. त्याच्या जो आरोपी ठरेल त्याला ती शिक्षाही मिळेलच. सर, तृप्ती देसाई असे म्हणतात की वाल्मिक कराड 15-16 दिंडोरी आश्रमात मुक्कामाला होता. त्यानंतर 17 डिसेंबरला तिकडनं निघून नाशिकच्या एका शरणपूर रोडच्या ठिकाणी भविष्य बघण्यासाठी गेलो. त्याबद्दल मला कल्पना नाही, परंतु असं त्यांच्याकडे माहिती असेल, उपलब्ध असेल तर त्यांनी पोलिसाला दिली पाहिजे. सर, हिंदी में जानना चाहेंगे कि आपने एक बयान दिया था कि दोनों शिवसेना एक साथ आएगी. ये बयान क्या था और अब आपकी भूमिका क्या है? मैंने ये कहा था कि सभी लोगों को ऐसा लगता था, कार्यकर्ताओं को ऐसा लगता था कि ये शिवसेना में फूट नहीं होना चाहिए थी. लेकिन अभी भी कई लोगों को उम्मीद है कि ये एक होके काम करना चाहिए. तो भी उभाटा गठ के नेतागण ये युति ना करेंगे ना होने देंगे. उनकी अभी जो राजनीति में जो उनकी जो भूमिका रह चुकी है वो कांग्रेस और राष्ट्रवादी के भूमिका को सहमत है. उनको ना हिंदुत्व चाहिए, ना उनको सावरकर चाहिए, ना किसी और का नाम लेना उनके लिए एक डर सा बन गया. इसलिए अब वो युति हम किसी के साथ करेंगे नहीं. वो हमारी और उनकी युति होने का तो संभावना कतई नहीं, लेकिन अकेला चलो के भूमिका में शायद कुछ दिनों के बाद उनको चलना पड़ेगा. ये मेरे उस बारे में मेरा ख्याल है. सर, आपके इसी बयान पे आपके ही पार्टी के नेताओं ने कहा गया था कि ये आपका वैयक्तिक मत होगा और जब पार्टी के मुद्दे होते हैं, संगठन के मुद्दे होते हैं तो पक्ष प्रमुख से जो है बात करनी चाहिए. इस बारे में आपने बात की थी और अब आपकी क्या चर्चाएं चल रही? मेरी पक्ष प्रमुख से शिंदे साहब से पूरी बात चलती रहती है. हम बात करते रहते हैं और जो भी डिसीजन लेने का या तो जो भी बयानबाजी करने की मैं सोच के करता हूँ और उसका सभी जानकारी वो शिंदे साहब को रहती है. अब आने वाली काल में आपको लगता है कभी चल के शिवसेना, आपकी शिवसेना और उनकी शिवसेना एक साथ आ सकती है? अभी कभी आएगी नहीं. अभी बहुत सारा पानी बह चुका है. वो अभी कांग्रेसी हो चुके हैं. उनको अभी खुद का ही ठिकाना कहाँ है ये पता नहीं. अब वो सिल्वर ओक उनके लिए मंदिर बन चुका है. इसलिए अब वो मुझे नहीं लगता कुछ दिन के बाद उनका ऐसी नौबत ना आ जाए कि वो वही किसी पक्ष में शामिल हो जाए. सर, दिल्ली चुनाव के मध्य रखते हुए संजय राउत ने कहा है कि गंगा में डुबकी लगा के चुनाव जीते जाते नहीं है, हम लोकशाही में जीते. अरे उनका वही तो कहता हूँ. उनका हिंदुत्व अभी खत्म हो चुका है. गंगा में डुबकी लेने से हिंदुत्व मतलब चुनाव जीते जाते नहीं, राम मंदिर में जाने से चुनाव जीते जाते नहीं, हालांकि कोई दरगाह पे जाने से चुनाव जीते जाते, ये उनकी राय है. सर, आखिरी 2 सवाल है. उसमें से पहला है कि 4 तारीख को महाराष्ट्र मुंबई महानगर पालिका का बजट जो है वो सामने आएगा. 3 टर्म ये विदाउट लोक प्रतिनिधि बजट जो है तो एक्सप्लेन किया जाएगा. क्या हो सकता है और क्या मिल सकता है मुंबई के लिए? कोशिश यही रहेगी जिस मुंबई के करदाताओं से हमने करोड़ों रुपए करदाताओं के नाम से उनसे जो वसूल किए हैं आज वो हमारे पास है. लेकिन उनको जो दिलासा देना चाहिए वो कितना दे चुके या दिया है या नहीं, इसके ऊपर ही बजट का भविष्य रहेगा. हम चाहते हैं
मुंबई के लोगों को सबसे ज्यादा सुविधा देना चाहिए, उनसे कर वसूली जो करते हैं उसका रिटर्न्स उनको मिलना चाहिए। इसलिए आने वाले अर्थ संकल्प में उसका छवि आपको दिखाई पड़ेगी। राज्य सरकार के जो कॉन्ट्रैक्टर है उनके पैसे दिए गए नहीं है, 80,000 कोटी की जो है पेंडिंग है, इसलिए कंत्राटदार ने पूरे महाराष्ट्र में काम बंद किए। किस तरह से देखते हैं और ये अब क्यों आया है सामने? नहीं, कंट्रैक्टदारों के पैसे रोकने की वजह एक है कि अभी जो इलेक्शन के पहले जो घोषणा की गई है, जो लोगों को मुख्यमंत्री मेरी लाड़की बहन योजना हो या बच्चों की हो और किसी की हो, ये सब योजना को जो पैसा लगा है वो पैसा ज्यादा तौर से इसी माध्यम से गया है। अर्थ संकल्प में उसमें तरतूद भी की गई थी। कॉन्ट्रैक्टरों के पैसे उसी वजह से थोड़े लेट हो रहे, लेकिन उनके पैसे दिए जाएंगे, काम को कहीं भी रोक लगी नहीं है। सर, एक शेवटचा मराठीत प्रश्न, काल महाराष्ट्र केसरी महाराष्ट्रात